देशातल्या माओवादी चळवळीचा कणा मानला जाणाऱ्या सीपीआय या प्रतिबंधित संघटनेला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का बसलाय। संघटनेचा सर्वोच्च नेता थिप्पीचा तिरुपती उर्फ देवजीनं आपल्या 3 अत्यंत विश्वासू आणि वरिष्ठ सहकाऱ्यांसह तेलंगणामधल्या हैदराबादी इथं आत्मसमर्पण केलंय। गेल्या 4 दशकांपासून भूमिगत असलेल्या नक्षल चळवळीतल्या थिंक टँक मानल्या जाणाऱ्या 4 बड्या नेत्यांनी तेलंगणा पोलीस महासंचालक बी शिवथर रेड्डी, सहाय्यक पोलीस महासंचालक महेश भागवत सह त्याच्या समक्ष शरणागती पत्करली। 1982च्या काळात गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी चळवळीचा प्रवास ज्याच्या माध्यमातून सुरू झाला ते रमेश अण्णा उर्फ देवण्णा, सध्या त्याचं नाव आहे देवजी। माओवादी संघटनेचा प्रमुख असलेल्या देवजीनं आज आत्मसमर्पण केलं आहे। 1982 पासून 1992 पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय राहत असताना गडचिरोली जिल्ह्यात माओवादी संघटनेला बळकटी देण्यासोबतच सुरक्षा दलांच्या विरोधात लढण्याचं एक मोठं तंत्र ज्यांनी तयार केलं ते म्हणजे देवजी उर्फ देवण्णा, ज्याचं नाव देवण्णा होतं। गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय असताना त्याने 1991 मध्ये तत्कालीन अहेरीचे आमदार धर्मराव बात्राम यांचं अपहरण केलं होतं आणि 1991 मध्ये एक मोठा भूसुरुंग स्फोट घडवला ज्यात 11 SRPचे जवान शहीद झाले होते। यासोबतच देवजीच्या नावावर अनेक घटना आहेत। महत्त्वाचं म्हणजे देवजीला सेंट्रल मिलिटरी कमांडचं प्रमुखपद देण्यात आलं होतं आणि त्याच काळात देवजीनं मोठे हल्ले सुरक्षा दलांच्या विरोधात घडवले। दंतेवाडामध्ये 76 जवान शहीद झाले होते, राणीबदलीमध्ये 40 जवान शहीद झाले होते। या सगळ्या घटनांचा मास्टरमाइंड सूत्रधार हा देवजीच होता। हिडमासारखा मोठा माओवादी नेता तयार करण्यामध्येही देवजीची खूप महत्त्वाची भूमिका होती। सुरक्षा दलांच्या विरोधात लढण्यामध्ये गोरिल्ला वारफेर पद्धतीनं, गनिमी कावा पद्धतीनं, ॲम्बुशमध्ये घेरणं यामध्ये देवजी हा तरबेज मानला जायचा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बसवराजू ठार झाल्यानंतर देवजीकडे माओवाद्यांच्या संघटनेचे प्रमुखपद आलं होतं आणि त्याच्यानंतर भूपतीनं गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष 60 माओवाद्यांचं आत्मसमर्पण केलं होतं। त्यामुळे मोठा चेहरा म्हणून देवजीकडेच पाहिलं जायचं। देवजी कुठं आहे, देवजी काय करत आहे याकडे सुरक्षा यंत्रणांचं लक्ष होतं। आज मात्र तेलंगणा पोलिसांसमोर देवजीनं याच ठिकाणी सध्या ज्या ठिकाणी आहे आपल्या 4 प्रमुख माओवादी सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केलं आहे। आता माओवादी संघटनेचा प्रवास जवळपास संपुष्टात येण्याची अवस्था निर्माण झालेली आहे। आता पुढचं पाऊल नेमकं काय असेल हे बघावं लागेल। महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, हैदराबाद।